हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 28. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली. येवम आहे नाही हे बोली, माया जाण. सर्व प्रकारे मायेचा नाश केला, माया नष्ट झाली की आपल्याला स्वस्वरूपाची जाण येते. मायेचा नाश करणे म्हणजे काय? कारण माया म्हणजे काही एखादी जड वस्तू नाही की तिचे तुकडे तुकडे करावेत, ती जाळावी, तिला गाडावी. किंवा माया म्हणजे काही एखादा जीवित प्राणी नाही की त्याला निष्प्रभ करावा, ठार करावा. मायेचा नाश करणे म्हणजे जे जे भौतिक आहे त्याचा देह जीवित राहण्यापेक्षा अन्य कोणत्याही प्रकारे उपयोग न करणे, त्याचा जराही अनावश्यक उपभोग न घेणे. येथे अध्यात्माचा कायदा फार कडक आहे. कारण आपण जरी एखाद्या वेळेला चव म्हणून जरी अतिरिक्त उपभोग घेतला तरी मायेचा कली आपल्यात शिरतो आणि तेथे ठाण मांडून बसतो. मनाला हेच हवे असते. मन फार संवेदनशील आहे. किंवा अप्रत्यक्षपणे मनाने वाचेने जरी उपभोग घेतला तरी ते अतृप्त अवस्थेत मनात घर करून त्याचे स्मृतींच्या माध्यमामधून संचित तयार होते आणि आपल्याला पुनर्जन्मात ढकलते. आपल्यावर जोपर्यंत मायेचा प्रभाव आहे तोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाची जाण येणे शक्य नाही. मायेचा प्रभाव असूनही जर कोणी असे म्हणेल की मला स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली आहे, तर तो त्याचा भ्रम आहे किंवा तो ढोंगी आहे. येथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा की स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली आहे असा जर भ्रम झाला तर असा फार तर त्या भ्रमिष्ठ अवस्थेत त्याच्या तंद्रीत त्याचा तो राहू लागेल. याचा इतरांना समाजाला काही उपद्रव होणार नाही. परंतु जर स्वस्वरूपावस्था प्राप्त झाली आहे असे जर कोणी ढोंग करेल तर ते समाजाला महाघातक असते. कारण असा लबाडी करून अध्यात्माच्या नावाखाली दुकान थाटून जनतेला नादी लावतो आणि त्यांना सर्व प्रकारे लुबाडतो. बिचारे भोळे बाबडे नागवले जातात. शिवाय यामुळे अध्यात्म हा एक धंदा आहे असा भावी पिढीत गैरसमज होतो. यास्तव आपण अशांपासून सावध राहिले पाहिजे. भ्रमिष्ठ आणि ढोंगी अशा दोघांपासून सावध असले पाहिजे. आता या दोघांपासूनही सावध का असावे? तसेच अशा प्रकारे कोण भ्रमिष्ठ आहे आणि कोण ढोंगी आहे हे कसे ओळखावे याचे निरीक्षण समजून घेऊ. भ्रमिष्ठ, जो भ्रमिष्ठ आहे त्याला तो स्वतःला साक्षात्कारित समजत असतो. यामुळे तो अध्यात्माबद्दल असंबद्ध बडबड करत असतो. त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नसते किंवा अर्धवट माहिती असते, परंतु हे तो जाणत नाही. यामुळे तो स्वतःला ज्ञानी समजून काही सांगत असतो, काही करत असतो. तथापि तो फार सभ्य सालस सज्जन असतो. यामुळे असा भ्रमिष्ठ आचरटपणा करतो आणि भोळे बाबडे अशांच्या संपर्कात जे येतात त्यांना तेच बरोबर आहे असे वाटते. ते यामुळे चुकीच्या मार्गाला वळतात. अशा भ्रमिष्ठांच्या लीला भरपूर आहेत. देहाला पीडा देत, उदाहरणार्थ एका पायावर उभे राहून जप करणे, उपाशी राहणे, आंघोळ करून तसेच ओले त्याने लोळत लोळत देवाच्या द्वारी जाणे, अनेक दिवस आंघोळ न करणे, दाढी मिशा वाढवणे, तंबाखू सेवन करणे, धूम्रपान करणे, दारू पिणे, जळता कापूर खाणे, काचांच्या तुकड्यांवरून किंवा निखाऱ्यावरून लोळणे किंवा चालणे, अचानक एकांतस्थळी निघून जाणे, आर्वाच्य भाषा वापरणे,
अशी ही यादी दीर्घ आहे. आशांपासून आपण दूर असावे. आशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रोत्साहन देऊ नये. हे त्यांचे भोग आहेत. ते त्यांना उपभोगूनच संपवावे लागतात. याला अन्य काहीही पर्याय नाही. ढोंगी असा महालबाड ठग असतो. त्याला स्वतःला पक्के माहीत असते की तो साक्षात्कारित नाही, ज्ञानीही नाही आणि त्याला अध्यात्माचा लवलेशही नाही. परंतु असा हा महाचलाख असतो. त्याला का असेना पण बुद्धी असते. तो इतरांनी लिहिलेल्या आध्यात्मिक ग्रंथांच्या जोरावर समाजावर छाप पाडतो. त्याला बोलण्याची कला अवगत असते. जाहिरात करण्यात तो तरबेज असतो. आव आणण्यात, साक्षात्काराचा अभिनय करण्यात, नाटक करण्यात तो पटाईत असतो. असा व्यसन करायचे असल्यास आणि बहुधा त्याला अनेक व्यसने असतातही ते तो छुपेपणाने करतो. असा सज्जनांपुढे गोड बोलतो, दुर्जनांपुढे वागतो आणि साध्या भोळ्यांना वाकवतो. याचबरोबर तो वरवर प्रशांत, मौन, स्थित असल्याचे दर्शवतो. ही यादी दीर्घ आहे. अशांपासून आपण दूर असावे, कारण यांच्या नादी लागून आपण आपला वेळ, पैसा वाया घालवतो. स्त्रिया अब्रूही घालवतात. यांच्या संपर्कात आपण अध्यात्म करत आहोत असा आपला गैरसमज होतो. परंतु आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्या हाती समारंभ, भपकारा, डामडौल यापेक्षा काहीही लागत नाही. अर्थात एक गोष्ट दिसून येते की ज्यांना आपण आध्यात्मिक आहोत असा भास निर्माण करायचा असतो त्यांच्यासाठी असेच योगगुरू योग्य असतात. अशांच्या आजूबाजूला अशांची गर्दी असतेही. तेही स्वतःच डांगोरा पिटून घेतात. कसे ओळखावे? भ्रमिष्ट हा सहजच ओळखून येतो. तो वेडसर असतो. अघोरीपणा करून त्याला परमात्मा प्राप्त करायचा असतो. येथे देहपीडा सहन करून देवाला दर्शनासाठी दहशत दाखवली जाते. तो अज्ञानी असतो. तो देवाला बाह्य भागी शोधत असतो. परंतु एक निश्चित की तो देव प्राप्त व्हावा म्हणून जे काही करत असतो त्याच्याशी तो पूर्ण प्रामाणिक असतो. यामुळे लोकांना तो महान आहे असे वाटते. भावनेच्या आहारी जाऊन अनेक लोक त्याच्या कच्छपी लागतात आणि त्याला अप्रत्यक्षपणे मोठेपणा देतात. यामुळे असा भ्रमिष्ट कधीही त्यामधून बाहेर येत नाही. ढोंगी हा लबाड असतो. तो सहजच ओळखून येत नाही. यासाठी अध्यात्म करणारा जेव्हा पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यामागे लागलेला आढळतो तेव्हा तो ढोंगी आहे असे ओळखावे. तसेच त्याला काही आध्यात्मिक प्रश्न विचारावेत आणि असा जर तत्क्षणी उत्तरे न देता नंतर सांगतो, भेटा एकदा असे म्हणाला तर त्याचा पिच्छा पुरवावा. आणि जेव्हा असे आढळून येते की तो कधीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता आजूबाजूच्या गप्पा करत आहे तेव्हा समजावे की हा ढोंगी आहे. असा अध्यात्म सोडून अन्य विषयात भरपूर स्वारस्य घेणारा असतो. आपण असे अन्य विषय अशांजवळ मुद्दाम बोलून पाहावेत आणि खात्री करावी. तथापि असा पदोपदी न मिळाल्यास संधी शोधून आपण फार आध्यात्मिक आहोत असे विनाकारण इतरांवर ठसवत असतो. अशाने दाढी मिशा वाढवल्या तर तो त्या फार आखीव रेखीव कोरून जपत असतो. अशाला महिलांमध्ये फार स्वारस्य असते. एखादी भोळी असली तर तिला असा जाळ्या तोडतो. श्री समर्थ पुढे सांगतात, जेव्हा एक असे म्हणतो की येथे फक्त आत्माराम आहे किंवा जेव्हा दुसरा असे म्हणतो की येथे आत्माराम असे काहीही नाही तेव्हा त्या दोघांची ही दुहेरी भासत असलेली भाषा एकच एक आहे. असे दोघे येथे फक्त मायेचाच स्वीकार करत आहेत. हा त्यांच्यावर असलेला मायेचाच प्रभाव आहे. यासाठी श्री समर्थांनी पुढे काही ओव्या लिहिल्या आहेत.
परंतु त्या ओव्यांचे निरूपण करण्याआधी याची तोंड ओळख व्हावी, याची रूपरेषा समजावी, म्हणून अगदी थोडक्यात याची प्राथमिक माहिती घेऊ आणि मग पुढील ओव्या पाहू. एक असे म्हणतो की येथे फक्त आत्माराम आहे. हे असे सांगणे हा मायेचाच प्रभाव आहे, ही मायाच आहे. कारण जर येथे एकमेव आत्माराम आहे तर तसे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु तसे सांगावे लागते, कारण येथे भासमान का होईना परंतु माया आहे. आत्माराम अदृश्य, अरूप, निराकार, सूक्ष्म आहे. तथापि माया या विरुद्ध विविध वस्तू जगताच्या माध्यमामधून दृश्य, रूपवान, आकारवान, जड आहे. यामुळे येथे फक्त आत्माराम आहे हे सिद्ध करण्यासाठी येथे असलेले अन्य वस्तू जगत मिथ्या आहे हे सिद्ध करावे लागते. हे सिद्ध करणे हे फक्त मायेचाच आधार घेऊन करणे शक्य आहे. यामुळे अशाला मायेचीच भाषा बोलावी लागते. यासाठी मायेचाच आधार घ्यावा लागतो. दुसरा असे म्हणतो की येथे आत्माराम असे काहीही नाही. कारण आत्माराम दृश्य, अरूप, निराकार, सूक्ष्म आहे. यामुळे जे दिसत नाही, सर्वसामान्यपणे जाणवत नाही, दृश्यपणे सिद्ध करता येत नाही, त्याचा स्वीकार करणे अशक्य होत नाही. त्याचा स्वीकार करणे अशक्य होत नाही. तथापि माया दृश्य, रूपवान, आकारवान, जड आहे. तिच्यामधून येथे विविध आणि वैचित्र्यपूर्ण वस्तुजगत निर्माण झाले आहे. असते वस्तुजगत आपण प्रत्यक्ष उपभोगू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्यापासून आपल्या देहादी इंद्रियांना सौख्य मिळते. यामुळे माया आहे हे आणखी निराळे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. यावरून माया आहे आणि आत्माराम नाही हेच सिद्ध होते. तसेच आत्माराम दिसत नसल्यामुळे, त्याला कोणीही कधीही पाहिला नसल्यामुळे, तो या देहाला अप्राप्य असल्यामुळे स्वाभाविकच अशी विचारसरणी झालेली आहे. कोणी पाहिलाय आत्माराम, कोणी पाहिलाय पुनर्जन्म. हे सर्व कशावरून आहे? त्यातून आत्माराम असला तर त्याला आमच्यापासून लपून राहायचे कारण नाही. त्याने समोर यावे. तेव्हा सोडा हे सर्व आणि आत्ता समोर जे जे आहेत, ते जितके आणि जसे मिळवता येईल तितके मिळवा आणि यथेच्छ उपभोगून मोकळे व्हा. पुढचे पुढे पाहू. श्री समर्थ म्हणतात की ही सर्व मायेची भाषा आहे. हा सर्व मायेचाच प्रभाव आहे. हरिओम.